पारंपरिक शिक्षणापेक्षा नोकऱ्या देणारे शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने मागील 24 वर्षांपूर्वी डॉक्टर एम.आर. पाटील यांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन संगणकशास्त्राचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला। पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेणारे हजारो तरुण आज बेरोजगार आहेत, परंतु कौशल्याधारित शिक्षण घेतलेल्या कॉक्सिटच्या विद्यार्थ्यांना आज मोठमोठ्या पगारीच्या नोकऱ्या मिळत आहेत। काळाच्या एक पाऊल पुढे चाललेल्या डॉक्टर पाटील हे नोकऱ्या देणारे केंद्र ठरत आहे, असे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले। येथील कॉक्सिट महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा प्रारंभ व विविध आंतरराष्ट्रीय IT कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळालेल्या कॉक्सिटमधील 255 विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात आमदार पवार बोलत होते। अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एम.आर. पाटील हे होते। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष LM पाटील, प्राचार्य V. जाधव, माजी प्राचार्य डॉक्टर NS झुलपे, ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्राध्यापक कैलास जाधव उपस्थित होते। कॉक्सिट महाविद्यालयाने या शैक्षणिक वर्षापासून रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे। या निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। त्याचा शुभारंभ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला। आमदार पवार म्हणाले की मागील 25 वर्षात कॉक्सिटने विद्यार्थी घडवण्याचे काम केले आहे। कौशल्याधारित शिक्षण देण्याचा विडा डॉक्टर एम.आर. पाटील यांनी 24 वर्षापूर्वी घेतला। काळाची पावले ओळखून त्यांनी उचललेले हे पाऊल विद्यार्थ्यांना मोठ्या पगारीच्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी आज उपयोगी ठरत आहे। आज पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेऊन लाखो तरुण बेरोजगार आहेत। अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्यांनाही नोकऱ्या मिळत नाहीत, परंतु आंतरराष्ट्रीय दर्जाच्या IT कंपन्यास आपल्याकडे येऊन नोकरीसाठी कोणते शिक्षण असावे याचे प्रशिक्षण देतात। ही गौरवास्पद बाब आहे। हे फक्त लातूरमध्येच होऊ शकते, याचा एक भूमिपुत्र म्हणून मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले। अध्यक्षीय समारोपात डॉक्टर एम.आर. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळून त्यांना मल्टीनॅशनल IT कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाव्यात। जगातील कंपन्यांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी मागील 24 वर्षांपूर्वी कॉक्सिटची स्थापना केली। तेव्हापासून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात यश आले आहे। नोकऱ्या करत करत विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणही घेण्याची सोय आहे। आजपर्यंत कॉक्सिट सोबत विप्रोसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सामंजस्य करार केले आहेत। नोकर भरतीपूर्वी सर्व IT कंपन्या कॉक्सिटशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची निवड करतात, असे डॉक्टर एम.आर. पाटील यांनी सांगितले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.